नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. करंजाडे परिसरात पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी नाले सफाईची कामे जोरात सुरू आहेत. सरपंच मंगेश शेलार हे स्वतः या कामावर देखरेख ठेवून आहेत. पनवेल तालुक्यातील करंजाडे या सिडको वसाहतीत मोठ्या इमारतीत उभ्या राहिल्या आहेत. अनेक इमारतींची कामे सुरू आहेत. पावसाळ्यात या भागात रस्त्यावर तसेच सोसायटीमध्ये पावसाचे पाणी साचू नये यासाठी करंजाडे परिसरात मोठ्या नाल्यांची साफसफाई सुरू करण्यात आली आहे. यासाठी मजुरांबरोबरच जेसीबीचीही मदत घेण्यात येत आहे. दरम्यान सरपंच मंगेश शेलार, भाजप नेते कर्णा शेलार आणि ग्रामपंचायत सदस्य सुरेश शेलार यांनी सेक्टर 5 मधील पोलीस चौकीजवळील नाल्याच्या सफाईच्या कामाची पाहणी करून कामगारांना योग्य त्या सूचना दिल्या. जम्मू काश्मीरमध्ये धार्मिक यात्रेला निघालेल्या हिंदू भाविकांवर माता वैष्णोदेवी कटरा येथून शिवखोडी येथे जात असताना इस्लामिक जिहादी पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांना हल्ला केला आणि शिवखोडीजवळ बसवर अंधाधुंद गोळीबार केला. यात बस चालकासह 10 यात्रेकरूंची हत्या करण्यात आली. यामुळे देशभरात प्रचंड संताप आहे. हिंदू यात्रेकरूच्या हत्येविरोधात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, उरण प्रखंड यांच्या वतीने उरणमधील गणपती चौक राम मंदिर समोर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हिंदू यात्रेकरूंना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील सांगोकाना ठाकूर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात मराठी आणि इंग्रजी माध्यमिक विभाग माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2024 गुणपत्रक वाटप कार्यक्रम झाला. मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये सांगोकाना ठाकूर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयाचा निकाल 100% लागला आहे. कार्यक्रमामध्ये मराठी माध्यमातून प्रथम दीपश्री दीपक नावकर, द्वितीय वैष्णवी नितीन शिंदे, तृतीय रोहन विठ्ठल लांबोर, इंग्रजी माध्यमातून प्रथम श्रावणी अमर थळे, द्वितीय पूजा मिलिंद नामे, तृतीय सृष्टी सुरेश पाटील या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. परीक्षेचे गुणपत्रक वाटप मंगळवारी सांगोकाना ठाकूर विद्यालय इंग्रजी माध्यमाच्या स्कूल कमिटी अध्यक्ष अर्चना ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमास मराठी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक कैलास सत्रे, इंग्रजी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक अजित सोनावणे, मराठी माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक कैलास म्हात्रे, इंग्रजी माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका निर्जा मॅडम उपस्थित होत्या. गेल्या 4 ते 5 महिन्यापासून स्थिर असलेले टोमॅटोच्या दराने उसळी घेण्यास सुरुवात केली आहे. किरकोळ आणि घाऊक बाजारात टोमॅटोचे दर वधारले आहेत. परराज्यातून आणि महाराष्ट्रातून होणारी टोमॅटोची आवक कमी झाल्याने टोमॅटोचे भाव वाढले असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. घाऊकमध्ये 8 रुपयांनी तर किरकोळ बाजारात दुपटीने वाढ झाली आहे. घाऊकमध्ये आधी 20 ते 24 रुपयांना उपलब्ध असलेले टोमॅटो आता 28 ते 32 रुपयांवर पोहोचले आहेत. वाशीतील APMC बाजारात टोमॅटो कमी प्रमाणात दाखल होत आहेत. परिणामी आवक कमी आणि मागणी जास्त यामुळे दरवाढ झाली आहे. मागील आठवड्यात 2000 क्विंटलहून अधिक टोमॅटो दाखल होत आहेत. ते आता 1800 क्विंटल दाखल होत आहेत. पावसामुळे उत्पादन खराब होत आहे. तसेच शेतातून उत्पादन घेण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे बाजारात आवक कमी झाली आहे. महाराष्ट्रातून सातारा, सांगली, संगमनेर तर बंगळूरमधून टोमॅटो दाखल होतात. मागील वर्षी जुलैमध्ये टोमॅटोच्या दराने उच्चांक गाठला होता. किरकोळ बाजारात 150 ते 180 रुपयांवर तर घाऊक बाजारात 100 ते 110 रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र ऑगस्टनंतर टोमॅटोचे दर उतरले होते. ते आत्तापर्यंत टोमॅटोचे दर आवाक्यात होते. मात्र आता पुन्हा टोमॅटोच्या दराने उसळी घेतली असून घाऊक बाजारात प्रति किलो 28 ते 32 रुपये तर किरकोळ बाजारात 80 रुपयांनी विक्री होत आहे. इनोव्हा सिंध टेक्नॉलॉजी या कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट यांना त्यांच्या मोबाईलवर तुमच्या आलेल्या कुरिअरमध्ये संशयित वस्तू असल्याने सायबर आणि नार्कोटिक्स डिपार्टमेंटचे अधिकारी असल्याची बतावणी करून त्यांच्याकडून ऑनलाईन खंडणी वसूल करणाऱ्या 6 आरोपींना खोपोली पोलिसांनी गजाआड केले आहे. या टोळीने आणखी किती जणांना फसवले याबाबत खोपोली पोलीस तपास करत आहे. आरोपींनी 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या संदर्भात खोपोली पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी या प्रकरणाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती.
इनोव्हासिन टेक्नॉलॉजी इंडिया कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने संपर्क साधून तुमच्या कंपनीच्या कुरिअरमध्ये LSD या अंमली पदार्थाच्या 70 स्ट्रिप्स मिळाल्या असून या रॅकेटमधील आंतरराष्ट्रीय डीलर पकडले आहेत. त्यांच्या व्यवहारात झालेल्या $8.6 मिलियन व्यवहारापैकी काही व्यवहार फिर्यादींचे बँक खात्यावरून आणि ईमेलच्या आधारे झाल्याचे सांगून सायबर आणि नार्कोटिक्स डिपार्टमेंट मुंबई येथील तपास पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून फिर्यादीस जन्मठेप होऊ शकते असे धमकावले आणि त्यांच्याकडून 19,89,055 रुपये 2 वेगवेगळ्या बँक खात्यावर वळते करून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीवरून खोपोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना गजाआड केले. भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. जिल्ह्यात कोकण विभाग पदवीधर निवडणुकीसाठी 26 जून 2024 रोजी मतदान होत आहे. काही संघटनांनी या मतदानाची वेळ वाढवण्याची केलेली मागणी भारत निवडणूक आयोगाने मान्य केली असून आता मतदानाची वेळ सकाळी 7 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत अशी असेल. या निवडणुकीसाठी शुक्रवारी 31 मे 2024 रोजी अधिसूचना जारी करण्यात आली होती. कोकण विभाग पदवीधर जागेकरता 26 जून रोजी मतदान तर 1 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रायगड किशन जावळे यांनी दिली आहे. उरणमधील शाळा 15 जूनपासून सुरू असल्यामुळे पालक आणि विद्यार्थी पुस्तके दप्तरासह शालेय साहित्य खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी करत आहेत. शाळा सुरू होण्यास थोडेच दिवस राहिल्याने पालक विद्यार्थी उरण शहरात असलेले बुक स्टॉलवर नवीन शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी वाढत आहे. उरण शहरातील बुक स्टॉलच्या दुकानांमध्ये मोठ्या चित्रकला वही, प्रयोग वही, दरे, नव्या वर्गाची पाठ्यपुस्तके, टिफिन, पेन्सिल्स, कंपास, पेटी, पाण्याची बाटली, खोड रबर, रोख यंत्र, पुस्तके, अनहर, गम यासारख्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी पालक आणि मुले गर्दी करत आहेत. लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची बैठक समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत आगरी समाज हॉलमध्ये झाली. या बैठकीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून ठराव लवकरात लवकर मंजूर करावा आणि तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्याने त्यांचे अभिनंदन करण्याचे ठरवण्यात आले. तसेच 24 जून रोजी लोकनेते दिबा पाटील यांची पुण्यतिथी विविध समाज उपयोगी उपक्रम राबवून साजरी करण्याचा ठरावही या बैठकीत करण्यात आला. डोंबिवलीमध्ये MIDCमध्ये कारखान्याला पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये स्फोटांचे मोठे आवाज येत असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डोंबिवली MIDCतील फेज 2 मधील इंडो अमायन्स या कंपनीमध्ये स्फोट झाले. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. या स्फोटामुळे डोंबिवली परिसरात धुराचे लोट पसरले होते. कंपनीतील कामगारांनी घटनास्थळावरून पळ काढला. आग लागल्याचे समजताच या परिसरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली. या स्फोटामुळे कंपनीच्या बाहेरील वाहनांचे नुकसान झाले आहे.